बोले तुझी अपेक्षा काय, तुझी इच्छा काय, तू का बरं एवढं पुजत राहते? बोले शिवाला प्राप्त करणं अवघड आहे. बोले मी घेऊन येईल, मी सगळं आणू शकतो. अहंकार होता ना, त्या अहंकारामध्ये बोले मी घेऊन येईल ते शिवलिंग. तेव्हा हनुमानानं विचारलं राम किधर आहे? ते काय केलं, छाती पाडून दाखवली. हे अनाहत आहे, म्हणजे इथे वास करतात. त्यांनी बोलले की मी घेऊन येईल शिवाला. गेले आणि महादेव आणि ते बसलेले होते कैलासावर. रावण गेला, रावणाकडे शक्ती अपार, एवढी शक्ती अपार की तो ज्यावेळेस रौद्रवीणा वाजवायचा ना त्यावेळेस झाडं जमीन हलायची या पद्धतीने. रावण गेला, रावणाने काय केलं ना, कैलास उचलला तर झालं असं की न विचारता. पहिली गोष्ट आपण पाय पडताना सुद्धा परवानगी घेतो. जसं मी बोललो की मी जेव्हा ध्यान करायला लागलो, मला माझी इच्छा होती की मला डिस्टर्ब पण नाही करायचं त्यांच्या पायाला. फक्त असं लांबून इथपर्यंत तरी आलं पाहिजे, या लेवलला मी राहायचो. रावणाने काय केलं ना, अहंकारामध्ये गेला आणि कैलास उचलण्याचा प्रयत्न केला तर कैलास हालायला लागला. सगळेजण घाबरून गेले. तुम्ही बोलले काय होतं, हे काही कळत नाहीये. शिवांनी काय केलं ना, अशी मांडी होती आणि पायवरती होता. त्यांनी काय केलं, त्यांचा अंगठा जो होता असं खाली दाब दिला. त्यांनी काय केलं ना, फक्त एक अंगठा काय केला, डाव्या पायाचा डावा पाय खाली ठेवला आणि असं फक्त प्रेस केलं. झालं असं की रावणाचे गेले हात दाबले.